सिंदखेड राजाला राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा द्या, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला हा इशारा दिलाय। राजमाता जिजाऊंच्या 427व्या जयंती महोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला भेट देऊन मनोज जरांगेंनी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन केलं। सिंदखेड राजा राष्ट्रीय पर्यटन केंद्राचा दर्जा कसा मिळत नाही हे बघतोच असं म्हणत एका प्रकारे मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला। मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। मागील वर्षी देखील आले होतात, याही वर्षाला काय आज भाव आहे? राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊच्या चरित्र नतमस्तक दरवर्षी आमची शक्ती आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे। आम्हाला इथं आल्याच्या नंतर वर्ष असं पार पाडतो आम्ही, कारण वर्षभर आम्हाला ऊर्जाच कमी पडत। त्यामुळे आईच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो दरवर्षीप्रमाणे। सर्व नेते या ठिकाणी आहेत, मात्र विकास आराखड्यावर अद्याप कुठलाच नेता पोहोचलेला नाही। विकास गेल्या वर्षात झालेला नाहीये, काय सांगा? बोललो राजे साहेबाला मी आता लावूनच धरतो आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत दर्जा कसा काय मिळत नाही। आता बघतो आम्ही आमच्या अस्मितेच्या ठिकाणाला दर्जा कसा मिळत नाही। मी राजेंना आता ते बोललोय, आता मी पण मागायला मुख्यमंत्री काही शासकीय पूजा करायला येत नाही, त्याबद्दल मला इथं राजवाड्यातून वंशजांचा काय पंढरपूरच्या धर्तीवर शासकीय पूजा व्हावी अशी सातत्याने मागणी होते। वंशज असतील किंवा जिजाऊ भक्त असतील, अरे जगाच्या पाठीवरती व्हायला पाहिजे, डंका वाजला पाहिजे। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।